हॅलो गाईज, आज एका नवीन ठिकाणी मी तुम्हाला घेऊन आली आहे आणि मी लहान असताना माझ्यासोबत एक चांगला अनुभव घडलेला आहे आणि मजेशीर घडलेला आहे. तो आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर कोणती अशी गोष्ट आहे तर चला बघूयात. खूपच मजेशीर आहे. ओके. तर गाईज, माझ्यासोबत देवांशी पण आहे आणि देवांशीची मावशी पण आलेली आहे. तर इथे हे ताडफळाचं झाड आहे. ओके. आणि अश्विनी जिथे उभी आहे तिथे आंब्याचं झाड आहे. तर ह्याच आंब्याच्या झाडावरती मी लहान असताना चढायची. इकडूनच चढायची, अशी ह्या फांदीला लटकायची आणि वर चढायची. खूप मजा यायची पण. तर ह्या आंब्याच्या झाडावरनं मी वर चढायची. कधी वर चढायची ते पण सांगते. तेव्हा आंबे खूप यायचे ह्या आंब्याला, आणि ते आंबे आल्यानंतर ते पिकल्यानंतर खूपच गोड लागायचे. त्याला लस खूप असायची. ते चीक निघतो ते खूप निघायची, पण ते खायला खूप गोड लागायचे आणि ते असे पडतच नसत. तर मी मग वर चढायची आणि खूप पिकल्यानंतर ते हलवल्यानंतर पडतात, जोरात हलवल्यानंतर, तुम्हाला तर माहितीच आहे. तर मी कधी वर चढायची ते आंबे पडायला ते सांगते तुम्हाला. तर माझे मामा होते, ते ऑफ झाले 2-3 वर्षापूर्वी. तर त्यांना मी खूप घाबरायची. तर स्कूलला जात नसेत ना, म्हणजे शाळेत जात नव्हती तेव्हा. तर ज्या दिवशी मी शाळेत गेली नाही ना, त्या दिवशी मी लपून बसायची, कारण त्यांना खूप घाबरायची. तर लपून बसण्यासाठी मला कधी कधी जागा भेटत नसत ना, कारण मामा कधी समोरूनच यायचा. तर त्याने बघितलं तर काय होईल, म्हणून मग मी गुपचूप कधी कधी घराच्या पाठीमागून अशी पळत पळत यायची. आणि एक दिवस काय झालं, मी या आंब्याच्या झाडावर चढली होती आणि आंबे वरून खाली पाडत होती. मला घ्यायचे होते, खायचे होते ते, त्याच्यासाठी मी वरून पडत होते. एक दिवस मामा या आंब्याच्या झाडाच्या खालूनच आले आणि वरून आंबे पडतायत ते त्यांनी बघितले. आणि मग वर बघतात तर वर मी होती. तर मला काय ओरडले वगैरे नाही. घरी गेले आणि आईला सांगतात की वैशाली आज शाळेत गेली नाही का? मग आई बोलली नाही गेली. मग बोलते कुठे आहे? तर मामा सांगतात ती बघा, बोलते आंब्याच्या झाडावर चढले. आणि मी तेव्हा 10वीत होते. तर 10वीची परीक्षा आली होती आणि मामा सांगतात की आईला सांगतात की ती वरून पडली वगैरे तर काय होईल अशा वेळेस, परीक्षा जवळ आले. तर नंतर मग मी घरी गेले. मामासमोर गेलीच नाही, कारण ऑलरेडी मी घाबरत होती ना. तर त्याच्यासमोर गेलीच नाही. आणि ती एक मनामध्ये भीती असायची की मामा मला ओरडतील की काय. पण ते मला ओरडत नसत, फक्त सांगायचे काय गो शाळेत गेली नाहीस का, असे मोठे डोळे करून बघायचे. मी त्या डोळ्यांनाच घाबरत असेल. पण मामा आता नाही आहेत, तरीसुद्धा त्यांची आठवण माझ्या स्मरणात आहे आणि नेहमीच आठवण करत असते. आणि एक विचार मनात येतो की आपल्याला बोलणारे, ओरडणारे ती व्यक्ती जरी असली तर आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात, का बाबा तुझ्या भविष्यासाठी पुढे जाऊन तू काहीतरी होणार आहेस. तर ती एक भीती मनात असायची, पण एक चांगलं पण वाटायचं त्या दृष्टिकोनातून. तर मामा माझ्यासाठी एक मला गाईड करणारेच होते की बाबा तू नेहमी शाळेत जा. आणि मी त्यांच्या भीतीने रोज शाळेत जायची. कधी गेली नसली तर लपून बसायची, आणि ते पण झाडावरच लपून बसायची, छोट्या छोट्या झाडांवर किंवा एखाद्या झुडपामागे. घरी तर कधीच राहिली नाही, कारण मामा आले की आधी घरीच यायचे आणि नंतर मग ते थोडा वेळ बसायचे आणि मग जायचे घरी. ते बसायला राहत होते, ऑफ झालेत मामा. तर मला हेच सांगायचं होतं की आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेलेली असते. आपल्या चांगल्यासाठी आपल्याला एखादी गोष्ट सांगत असते. तर ती एक आठवण मी तुमच्याशी शेअर केली की माझ्यासोबत एक मजेशीर गोष्ट घडली होती. ओके. आणखीन एक छोटीशी सांगणार आहे गोष्ट.
ती पण आपण बघूयात पुढे. ओके. दुसरी अशी गोष्ट आहे ती म्हणजे हे जे तुम्ही पाहताय ना ते उंबराचं झाड आहे. हे उंबराचं झाड, या उंबराच्या झाडाला फळं जी येतात तुम्हाला तर माहितीच आहे. तर हे आधी खूप छान होतं, आता पूर्ण गचकी झालेली आहे, वेळी वेळी झाल्यात पूर्ण, कारण आता वापरच नाही ना इथे कसल्या गोष्टीचा. तर या उंबराच्या झाडाच्या खाली आमची जुनी विहीर आहे. हे बघा विहीर. तर ह्याच विहिरीचं पाणी आम्ही पूर्वी प्यायचो 15-20 वर्षापूर्वी. आता हे वापरण्याजोगे नाही आहे, कारण पूर्ण दळदळ झाली त्याच्यामध्ये. आणि उंबराच्या झाडाजवळ जी विहीर असते त्या विहिरीचं पाणी पूर्ण थंडगार असतं, बरोबर ना. तर आम्ही हे पाणी घरी वापरण्यासाठी, पिण्यासाठी घेऊन जायचो इकडनं. ओके गाईज, आता आम्ही घरी चाललोय. आंब्याच्या झाडाखाली मस्त गार होतं, थंडगार. माझ्या प्रत्येक ठिकाणी असं थंडगारच असतं, बरोबर ना. प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा हा शब्दच आहे, थंडगार, कारण तसं वातावरणच आहे थंड थंड. तर आम्ही आता घरी जाऊयात, चाललोत, कारण तिकडे कृतांश उठला असेल आणि त्याची आजी त्याला झोप घालत होती, झोली हलवत होती. आता आम्ही घरी चाललोय. ए चला ग. ओके गाईज, बाय. देवांशी बिझी आहे ती, काय हाय करते.